पाहण्यासाठी एक आनंदाची बातमी। या वर्षीपासून मराठी चित्रपट क्षेत्राला बळ देण्यासाठी राज्य शासन आंतरराष्ट्रीय दर्जाच्या मराठी चित्रपट महोत्सवाचे आयोजन करणार असल्याची घोषणा राज्याचे सांस्कृतिक मंत्री ॲडव्होकेट आशिष शेलार यांनी आज पत्रकार परिषदेत केली। याबरोबरच 60व्या राज्य मराठी चित्रपट पुरस्काराच्या प्राथमिक फेरीची नामांकने आणि तांत्रिक व बालकलाकार विभागातले पुरस्कार देखील यावेळी जाहीर करण्यात आले आहेत। गेल्या 60 वर्षांपासून राज्य मराठी चित्रपट पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात येतो, मात्र शासनाचा अधिकृत असा चित्रपट महोत्सव अद्याप आयोजित केला गेला नाहीये। राज्यात विविध ठिकाणी विविध संस्थांच्या मार्फत आंतरराष्ट्रीय चित्रपटांचे आयोजन केले जाते। अशा संस्थांना शासनातर्फे 10 लाखांपासून 4 कोटींपर्यंत अर्थसहाय्य दिले जाते, मात्र शासनाचा अधिकृत असा चित्रपट महोत्सव नसल्याने या वर्षीपासून मराठी चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्याची संकल्पना या खात्याचा पदभार स्वीकारल्यानंतर ॲडव्होकेट आशिष शेलार यांनी मांडली असून त्याला आता मुहूर्त स्वरूप देखील प्राप्त झाले आहे। यंदाचा हा पहिला चित्रपट महोत्सव मुंबईत पार पडणार असून हा महोत्सव 3 दिवसांचा असेल। विशेष म्हणजे जे मराठी चित्रपट प्रेक्षकांपर्यंत पोहोचले नाहीयेत असे चित्रपट देखील या महोत्सवात दाखवण्यात येणार आहेत। एवढंच नव्हे तर प्रत्येक चित्रपटासोबत त्या चित्रपटाची टीम देखील उपस्थित असेल, जी थेट दर्शकांशी संवाद साधेल। या निमित्ताने काही विशेष परिसंवाद आणि या विषयातील अभ्यासकांच्या मुलाखती देखील होतील। अशा आंतरराष्ट्रीय मानकाच्या स्वरूपात राज्याचा मराठी चित्रपट महोत्सव साजरा केला जाणार आहे। याबाबतची नियमावली आणि तारखा लवकरच जाहीर करण्यात येतील। या महोत्सवाच्या माध्यमातून दर्जेदार मराठी चित्रपटांचा आस्वाद चित्रपट रसिक घेऊ शकतील। तसेच याबाबतची अंमलबजावणी महाराष्ट्र चित्रपट रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळामार्फत करण्यात येणार आहे।